हॅलो फ्रेंड्स, मी राजेश्री पाजनकर स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल व्लॉग्स विथ राजेश्री। आज आम्ही आलो आहोत न्यू जर्सीच्या बॅप्स टेम्पलमध्ये, ज्याला स्वामीनारायण टेम्पल असेही म्हटले जातात। स्वामीनारायण हे मंदिर अमेरिकेतील सर्वात मोठे मंदिर म्हणून मानले गेले आहे। रॉबिन्सन या छोट्याशा शहरात बांधलेले हे मंदिर 183 एकर मध्ये बनले आहे। या मंदिराला बनायला जवळपास 12 वर्ष लागले। मंदिरात एंटर करताच तुम्हाला सर्वात आधी ओरिएंटेशन सेंटर दिसेल। यात जे वुडवर जे काम केलं आहे, जे कोरीव काम जे केलं आहे ते टीक वुडवर केलेलं आहे आणि याचं जे आर्किटेक्चर आहे ते अगदी हवेली स्टाईल आहे। त्यामुळे तुम्हाला बघितल्याबरोबरच असं वाटत असेल की आपण कुठल्या हवेलीमध्ये आलो। जसे राजे महाराजे आधीचे राहत होते अशा मोठ्या मोठ्या हवेलीत, तशी फिलिंग येत आहे इकडे। आपण तर कधी तशा राजा महाराजांच्या घरी गेलो नाही, पण जसं टीव्ही मध्ये बघितलं आहे तर तशी फिलिंग येत होती मला इथे। वर जे तुम्हाला रेक्टँग्युलर याच्यात दिसत आहे ते श्रीकृष्ण भगवानच्या पूर्ण लीला दाखविल्या आहेत। हे इथलं मेन मंदिर आहे। या मंदिराला 9 शिखर आणि 9 डोम्स म्हणजे 9 घुमट आहेत। तसेच मंदिरात जवळपास 10,000 वेगवेगळ्या देवांचे स्टॅच्यूज आहेत। इथे भरतनाट्यम डान्सचे 108 पोजेस दाखविले आहे। हे जे कुंड दिसत आहे तुम्हाला, याला ब्रह्मकुंड असे म्हणतात। या कुंडात 300 वेगवेगळ्या नद्यांचे पाणी आहे। म्हणजेच भारतामधून वाहणाऱ्या 108 वेगवेगळ्या नद्यांचे यात पाणी आहेत आणि तसेच अमेरिकेत वाहणाऱ्या वेगवेगळ्या नद्यांचे पाणी देखील याच्यात आहे। ही मूर्ती युवा अवस्थेतील नीलकंठ वर्णी महाराज, ज्यांना आपण आता स्वामीनारायण महाराज असे म्हणतो, यांची आहे। ही मूर्ती 49 फीट उंच आहे। नीलकंठ वर्णी महाराजांनी वयाच्या 11व्या वर्षी संपूर्ण भारतात 7 वर्षापर्यंत यात्रा केली। यात त्यांची संपूर्ण यात्रा दाखवलेली आहे।
तिथे आतमध्ये व्हिडिओ घेणं अलाउड नव्हतं, त्यामुळे मंदिराच्या आतमध्ये मी व्हिडिओ घेऊ शकले नाही. तर कसा वाटला माझा व्हिडिओ ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.